नमस्कार, मी संतोष सुतार आणि आपण पाहतात शेल माझा. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पंचायत समिती चंदगडच्या सभागृहात योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. निरोगी वृद्धत्वासाठी योग हे यावर्षीचे घोषवाक्य असून योगाच्या माध्यमातून निरोगी, संतुलित आणि आनंदी जीवनाचा संदेश देण्यात आलाय. यावेळी उपस्थित मान्यवरांनी योगाचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले की योग हे शरीर, मन आणि आत्मा यांना एकत्र जोडणारे प्रभावी माध्यम आहे. योगामुळे शारीरिक व मानसिक आरोग्य सुधारते, मनाला शांतता लाभते आणि उत्तम जीवनशैली निर्माण होते. आज संपूर्ण जगाने योगाचा स्वीकार केला असून बदलत्या जीवनशैलीत आरोग्य आणि मानसिक शांतता हवी असेल तर योगाशिवाय पर्याय नाही. योग हा सुखी, निरोगी आणि समृद्ध जीवनाचा राजमार्ग असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. पंचायत समिती चंदगड, ग्रामीण रुग्णालय चंदगड तसेच भरारी सामाजिक संस्था नेसरी यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमात योग प्रशिक्षक दीपक नाईक यांनी प्रात्यक्षिकांद्वारे योगाचे महत्त्व पटवून दिले. प्रार्थना, पूरक हालचाली, विविध योगासने आणि श्वसनक्रिया यांच्या माध्यमातून योगाचे फायदे व दैनंदिन जीवनातील उपयोग याविषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विनायक देसाई यांनी केले. यावेळी डॉक्टर रश्मी माळगावकर, चंदगड पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी वैभव पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता प्रकाश देसाई, वैद्यकीय अधिकारी सुनील हासुरे, आयुष विभाग प्रमुख डॉक्टर स्नेहल थोरात यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच पंचायत समितीतील कर्मचारी, ग्रामीण रुग्णालयातील आरोग्य कर्मचारी, आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. याशिवाय ग्लोबल शेपर्स कम्युनिटी कोल्हापूर हब यांनी सपोर्टिंग पार्टनर म्हणून सहभाग नोंदवला, कार्यक्रमास सहकार्य केले. योग दिनाच्या निमित्ताने आयोजित या उपक्रमातून नागरिकांमध्ये योगाविषयी जागरूकता निर्माण झाली असून नियमित योगाभ्यास करून निरोगी जीवन जगण्याचा संदेश देण्यात आलाय.